राज्यसभेच्या एकमेव जागेवरून आधीच महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे। त्यातच आता मवियाच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी दांडी मारल्यानं मवियामध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा पुन्हा रंगल्या। जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड यापैकी एकही नेता बैठकीला हजर नव्हता। त्यामुळे शरद पवारांच्या नेत्यांची नेमकी पत्रकार परिषदेकडे पाठ फिरवण्यामागे काय नेमकी कारणं आहेत याची जोरदार चर्चा रंगली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून आधीच दावे प्रतिदावे सुरू असताना शरद पवार गटाच्या अनुपस्थितीमुळे संभ्रमात आणखी भर पडली आहे। कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला गैरहजर राहण्याबाबत राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी काय स्पष्टीकरण दिलं आपण पाहूया। आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं आम्हाला येणं अवघड होतंय, कारण का तिथं आलं तर मोठेच नेते यावे लागतात। पण काल बरेच मोठे नेते वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले असल्यामुळे आणि माझा जर का छोटा नेता नाहीतर कार्यकर्ता हा दिल्लीत अडकल्यामुळे त्या बैठकीला आम्हाला तिथं येता आलं नाही। पण याच्या पुढे आम्ही एकत्रित महाराष्ट्राच्या वतीने लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। मीटिंगला उपस्थित राहण्याची जबाबदारी खरं तर माझी होती। मी माझ्या काही वैयक्तिक मीटिंग्समुळे येऊ शकलेलो नाही, त्यामुळे उगाच गैरसमज पसरले गेले। पण आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत, घटक राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।